नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर सतीश व्हिडिओग्राफर आहेत. आपण काल इराणमध्ये काय जो धुमाकूळ सध्या चाललेला आहे, त्याबद्दल एक आढावा घेतला. त्या कालच्या पॉडकास्टला आपण प्रेक्षकांनी अतिशय भरभरून प्रतिसाद दिलाय. 50,000च्या पुढे त्याचे व्ह्यूज गेलेले आहेत आणि आपली त्याच्यावरचे कमेंट्स वगैरे सुद्धा खूप छान आहेत. खूपच चांगले आहेत. खूप लोकांनी त्या पॉडकास्टची स्तुती केली आहे. अनेक गोष्टी त्याच्यामध्ये लोकांना माहीत नसलेल्या मी सांगितल्या. आपल्या सर्वांचा धन्यवाद. पण जसं भारताच्या पश्चिमेला हा प्रकार चाललाय, तसा भारताच्या पूर्वेला सुद्धा सध्या फार मोठी चळवळ किंवा फार मोठी लढाई सुरू होतीये, अशी लक्षणं दिसतायत. सगळं जग आता युक्रेन रशिया लढाई, इराणवरचे हल्ले, इस्रायल हमास लढाई, अमेरिका मदुरोला जाऊन उचलून घेऊन आली म्हणून अमेरिका आणि व्हेनेझुएलाचे ॲक्शन, या सगळ्यामध्ये गुंग असताना भारताच्या पूर्वेला बांगलादेश आणि म्यानमार म्हणजे पूर्वीचा ब्रह्मदेश यांच्या सीमेवरती काय गोंधळ चाललाय, याच्याकडे कोणाचं फारसं लक्ष नव्हतं. त्याची जी सीमा आहे, तिथे बांगलादेशचा अगदी पूर्व किनारा, किनारा म्हणण्यापेक्षा बांगलादेशचा पूर्व भाग, तिथे बांगलादेशचं एकमेव उत्कृष्ट बंदर चटगाव, त्या आधीचं नाव चट्टग्राम असं होतं. त्या चटगाव बंदरामध्ये बांगलादेशचे सगळा सप्लाईज तिथनं येतात. बांगलादेशचं सध्याचं जे सगळं एक्सपोर्ट आहे ना, ते पूर्वी भारतातनं करायचे. आपण आता त्यांना लाच घातली आहे. आम्ही तुमचा एक्सपोर्ट करणार नाही. त्यांचे ड्रग्ज परत पाठवले. मग मरत चटगाव बंदरातनं त्यांचा एक्सपोर्ट चालतो. एक्सपोर्ट म्हणजे ते कपडे शिवतात ते पाठवलं. दुसरं आहे काय मरायला एक्सपोर्टला त्यांच्याकडे. आणि बांगलादेशला जी मदत येते सगळ्या जगातनं, ती पण तिथनंच येते. तर चटगाव बंदरावरती सुद्धा त्यांची संपूर्ण मदार आहे सध्या. परंतु या सीमेवरती तो फार विलक्षण विचित्र भाग आहे अगदी. त्या सीमेवरती म्यानमार देशाचा राखीन नावाचा प्रांत येतो. RAKHINE नावाचं राखीन प्रांत आहे. तर बांगलादेशचं जे चिंचोळ पट्टी आहे, टेकनाफ नावाचं जागा आहे. त्या टेकनाफ जागेच्या तिथे नाश नावाची एक नदी येते आणि त्या नाश नदीचा वापर करून तिथून हे हरामखोर रोहिंगे स्मगलिंग करत होते. आता ते कसं स्मगलिंग करतात? तर ब्रह्मदेशचा किंवा म्यानमारचा तो सगळा जो भाग आहे, तिथे प्रचंड प्रमाणावर ड्रग्सचा व्यापार चालतो. आणि तो ड्रग्सचा व्यापार करण्यामध्ये आघाडीवर होते हे हरामखोर रोहिंगे. हे रोहिंगे आपल्या इथे फुटपाथवर जे बसतात ना दादरला, अत्यंत नीच जमात आहे. त्यांच्याकडनं काहीही तुम्ही घेऊ नका, कारण हे नीचच आहेत. हे तुमच्या इथे जरी शरणार्थी म्हणून आले असले तरी तुमच्या घरं तुमची पेटवायला ते इथे आलेले आहेत. त्याच्या आधीच त्यांना पेटवून या देशातनं बाहेर काढायचंय. ते काम चालूच आहे सरकारचं. पण यांचे जे भाईबंध तिथे म्यानमारमध्ये आहेत, ते काय करतात, म्यानमारची सीमा ओलांडतात आणि बांगलादेशात येऊन बसतात. बांगलादेशमध्ये जो अ, अ, जो तिथला चितगाव आणि त्याच्या जवळच्या ज्या जागा आहेत, तिथे कॉक्स बाजार नावाचं एक मोठं ठाणं आहे. त्या कॉक्स बाजारमध्ये यांचे रेफ्युजी कॅम्प्स आहेत. त्यांचे शरणार्थी शिबिर आहेत. शेख हसीना वाजेत होती, तेव्हा त्यांनी या बांगलादेशी लोकांना या रोहिंग्या लोकांना त्या शरणार्थी शिबिरात डांबून ठेवलं होतं. आता मोहम्मद युनूसने असं ठरवलं, की यांना काढायचं आणि यांना भारतात पाठवायचं. मोहम्मद युनूस हा नीच आणि नालायकच माणूस आहे. त्याच्याबद्दल कवडीचाही आदर बाळगायची गरज नाहीये. तो या रोहिंग्यांना पाठवणार होता कुठे? भारतामध्ये. असेही ते जातच असतात, पण बांगलादेश त्याला पूर्ण मदत करून सरकारी मदतीने त्यांना तिकडे पाठवण्याचा त्याचा कार्यक्रम होता. परंतु गंमत काय झाली? हे बांगलादेशी हे करत असतानाच या रोहिंग्यांना मारत म्यानमारमधनं एक सेना आता आलेली आहे. त्या सेनाचं नाव आहे अराकान आर्मी. अराकान आर्मी ही बांगलादेश मधल्या ब्रह्मदेशामधल्या किंवा म्यानमार मधल्या बुद्धिस्ट लोकांचं सैन्य आहे. तुम्ही म्हणाल बुद्धिस्ट अहिंसावादी सैन्य कुठनं आलं? अहो काय आपल्याकडे एक म्हण आहे ना, की डांबून ठेवलं तर मांजर सुद्धा नख्या काढतं. तसाच प्रकार थोडासा झाला. या रोहिंग्यांनी तिथे इतका त्रास दिला सगळ्या लोकांवरती, लूट, बलात्कार, मारामारी. त्यांना स्वतंत्र राज्य करून पाहिजे होतं, असा सगळा नालायकपणा चालला होता. त्यांच्या विरुद्ध ब्रह्मदेशामध्ये विराथू नावाचा एक बुद्धिस्ट साधू उभा राहिला आणि तो म्हणला, की बुद्धाची अहिंसा वगैरे हे आपण नंतर बघू. आता या लोकांना याच्याच भाषेत उत्तर दिलं पाहिजे आणि त्याला अनुसरून सगळ्या तिथल्या राखीन प्रांतातल्या बुद्धिस्ट लोकांनी
म्हणजे म्यानमारच्या लोकांनी सैन्य तयार केलं. त्या सैन्याचं एक नाव आहे अराकान आर्मी, कारण त्या राखीन प्रांताचं दुसरं नाव अराकान असं आहे. तो संबंध मोठा क्षेत्रच अराकान म्हणून मानलं जातं. इरावती नदी तिथनं वाहते आणि त्याचा हा तिथे घनदाट जंगलाचा प्रदेश आहे. घनदाट जंगलाचा प्रदेश असल्यामुळेच तिथे स्मगलिंग सारख्या ऍक्टिव्हिटीज खूप जोरात चालतात. तर यांनी या रोहिंग्यांना ठोकायला सुरुवात केली. आता रोहिंग्यांना वाटलं की बुद्धिस्ट लोक आहेत, हे काय मारतील, म्हणून काही दिवसापूर्वी रोहिंग्यांनी बांगलादेशातनं शस्त्र आणून यांच्यावरती गोळ्या टाकायला सुरुवात केली. त्यानंतर या जे अराकान आर्मीचे लोक आहेत ते इतके संतापले की त्यांनी त्या रोहिंग्यांवरती प्रचंड प्रमाणावर हल्ले करायला सुरुवात केली आहे आणि रोहिंग्या आता पाठीला पाय लावून पळत सुटले. रोहिंग्यांनी तेपर्यंत काय केलं, त्यांनी एक स्वतंत्र संस्था काढली, अराकान रोहिंग्या साल्वेशन आर्मी, हे त्या संस्थेचं नाव बरं का. साल्वेशन म्हणजे ख्रिश्चन लोकांमध्ये ही अशी जे उदार हस्ताने समाजाला मदत करतात आणि ज्या योगे त्यांना मोक्ष मिळतो म्हणजे साल्वेशन मिळतं, अशी एक साल्वेशन आर्मी नावाची एक संस्था आहे. ती मदतीची संस्था आहे. ते नाव यांनी दत्तक घेतलं आणि हे दहशतवादीच आहेत, त्याच्यात साल्वेशनचा काही संबंध नाहीये. इस्लाम धर्मात साल्वेशनचा संबंधच नाहीये. परंतु हे नाव त्यांना दिलं कारण त्यांचे बोलावितेतनी अमेरिकेचं डीप स्टेट आहे. आता तुम्ही म्हणाल अमेरिकेच्या डीप स्टेटला अराकान प्रांतात काय करायचंय? अराकान प्रांतामध्ये प्रचंड प्रमाणावर रेअर अर्थ जी मिनरल सगळी अमेरिकेला हवी आहेत ती आहे. रेअर अर्थ ही जी वेगळी खनिजे असतात त्यांचा वापर करून डिफेन्स इंडस्ट्री, आयटी इंडस्ट्री, चिप इंडस्ट्री या सगळ्यांना ती रेअर अर्थ लागतात आणि चीनने ज्या रेअर अर्थ वरती 70% कब्जा करून ठेवलाय जगातल्या, ती आता अमेरिकेला सुद्धा मिळत नाहीयेत. म्हणून मिळतील तिथे रेअर अर्थ शोधायला अमेरिकेचे लोक बाहेर पडले. ग्रीनलँड मध्ये ग्रीनलँडच्या कार्यक्रमात मी सांगितलं होतं तुम्हाला ग्रीनलँडवरच्या की ग्रीनलँडमध्ये प्रचंड प्रमाणावर रेअर अर्थ आहेत. एक अंदाज असा आहे $200 अब्ज किमतीची रेअर अर्थ ग्रीनलँडमध्ये आहेत. म्हणून ट्रम्पला ग्रीनलँड हवंय, त्याला काही बाकी नकोय, त्याला रेअर अर्थ पाहिजे. तसंच त्यांनी सांगितलं की या म्यानमारमध्ये रेअर अर्थ आहेत, ती आपल्याला पाहिजे. मग ती कशी मिळवायची? तर रोहिंग्या आहेत ना, यांना पाळूया आपण आणि रोहिंग्यांनी तिथले जे मूळ रहिवासी आहेत त्यांना हाकलून द्यायचं आणि तिथनं रेअर अर्थ काढून खनिज अमेरिकेला पुरवायची. पण तिथे चीन आधीपासूनच येऊन बसलेला आहे, कारण चीननी जो बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह सुरू केला होता, ओबोर त्याचं आधीचं नाव होतं, वन बेल्ट वन रोड, OBOR असा. तर त्या ओबोरचं तिथे चालू आहे कार्यक्रम चीनचा आणि चिनी लोक ते रेअर अर्थ दिसले की चिनी लगेच कुत्रे तिथे पोचतातच थुंग थुंग. तर त्यामुळे तिथे चीन आहे, तिथे अमेरिका आहे डीप स्टेट म्हणजे ते रोहिंग्यांच्या थ्रू, आणि अराकान आर्मीचे जे बुद्धिस्ट आहेत त्यांच्या लक्षात आलं या लोकांना टक्कर देऊ शकेल असा एकच मनुष्य या जगात आहे, त्याचं नाव आहे नरेंद्र मोदी. आणि ते भारताला अप्रोच झाले आणि त्यांनी सांगितलं आम्ही या रोहिंग्यांची पाळमुळं खणून काढतो, यांना हाकलून देतो इथनं आणि हा प्रांत जो स्वतंत्र होईल त्या प्रांताला आम्ही भारताचा 30वा प्रांत म्हणून घोषित करू आणि आम्ही तुमच्यात सामील होतो, अशी त्यांनी ऑफर दिली आपल्याला. आणि माझा असा पक्का समज आहे की ही ऑफर थ्योरेटिकली भारताने स्वीकारलेली आहे, कारण आपले तिकडच्या प्रांताचे गव्हर्नर त्यांना भेटूनही आलेले आहेत आणि कदाचित या अराकान आर्मीला सगळी शस्त्रपुरवठा भारतानेच केला असेल आणि त्या शस्त्रपुरवठ्याच्या जोरावर अराकान आर्मीने रोहिंग्यांच्या नाकी नऊ आणले. आता काय गंमत झाली, युनुसला काय वाटलं होतं रोहिंगे ते सगळे किडे उचलायचे आणि भारतावर सोडून द्यायचे, पण आता या रोहिंग्यांना मार पडल्यानंतर ते बांगलादेशातच घुसले आणि बांगलादेशात त्यांनी भयंकर उत्पात माजवायला सुरुवात केली. म्हणजे तुम्ही कोणाला तरी आणलं, हे कसं केलं की तुम्ही रोहिंगे नावाचं एक जनावर आणलं आणि ते भारतावर सोडू म्हणून आणलं, ते जनावर स्वतःच्याच घरात मोकाट सुटलंय. त्यामुळे युनुसला आता कळत नाही करायचं काय. बरं, डीप स्टेटलाही कळत नाही करायचं काय, कारण डीप स्टेटला स्वतः लढायचं नाहीये, कोणाला तरी तिसऱ्याला पाठवून लढायचंय. इथे गंमत अशी आहे की नरेंद्र मोदी अनेक ठिकाणी सांगतात की ही लढाई करण्याची वेळ नाही, ही लढाई करण्याची वेळ नाही. आपण ऑपरेशन सिंदूरला पूर्ण लढाई होण्यापासून रोखलं, आपल्याला माहिती आहे सगळं. पण तुमच्या नावे जर दुसरे कोणी लढाई करत असले आणि नंतर तो जिल्हा तुमचा तुम्हाला सगळा तो प्रांत म्हणून देत असले तर आपली काही हरकत असायचं कारण आहे का? आणि या रोहिंग्याचा त्रास आपल्याला आहेच. त्यामुळे रोहिंग्यांची कुटाई तिथे प्रचंड प्रमाणावर सुरू झाली आहे. बातम्या अशा आहेत की या अराकान आर्मीने इतकं मारायला सुरुवात केली आहे की हे जे आरसाचे लोक आहेत, अराकान रोहिंगे आर्मी ऑफ साल्वेशन किंवा ARSA साल्वेशन आर्मी, त्या आरसाला इतकं मारलंय की ते सगळे नाश नदी ओलांडून बांगलादेशची सीमा ओलांडून सगळे घुसलेत बांगलादेशात आणि तिथे कॉक्स बाजारच्या आजूबाजूला रेफ्युजी कॅम्प्स आहेतच.
त्या शरणार्थी कॅम्पमध्ये घुसतात आणि तिथनं त्यांना आता सगळ्या बांगलादेशमध्येच लुटालूट करायला घुसायचे, कारण त्यांना मित्रशत्रू नाहीच आहे हो, लुटारूच जमात आहे संबंध. कुठनंही पाहिलं तरी ते लुटारू, तो दिसला रोहिंग्या की ठेचावा, अशीच साधारण त्यांची अवस्था आहे. आपण सुद्धा खरं म्हणजे तेच करायला पाहिजे. त्याच्यावर दया करण्याच्या लायकीची ती जनावरं नाही. तुम्ही टोळांवर दया करता का? की टोळांनाही जेवायचं असतं म्हणून टोळांवर दया करा आणि आमची शेतं लुटून जा. हे टोळ आहेत हरामखोर. त्या टोळांना मारलंच पाहिजे. यांना आपल्या इथे काही येऊ देता कामा नये. सारखी पोरं काढायची आणि जगात भीक मागत फिरायचं आणि लुटालूट करायची. अहो, हे रोहिंग्या आपल्याकडे जेव्हा आले होते ना, रेफ्युजी म्हणून, आणि जेव्हा काँग्रेस सरकारने त्यांना अगदी आनंदाने घेतलं होतं, ते जिथनं आले तिथे काही दिवसांनी मास ग्रेव्ह सापडल्या. म्हणजे त्यांनी तिथल्या हिंदू आणि बौद्ध लोकांना मारून खड्ड्यात टाकून त्याच्यावरती माती लोटून टाकली होती. असल्या लायकीची ही माणसं आपण घेतली होती. हे सगळं पाप काँग्रेसचं आहे. काँग्रेसने या सगळ्या रोहिंग्यांना आणलं. मुसलमान आहे आणि त्याला आपल्याला मत देईल. स्वतःला मत देण्याकरता मुंबईमध्ये सुद्धा कितीतरी रोहिंगे घुसवलेत. हे सगळं या काँग्रेसने घुसवलं आणि दुर्दैवाने हे उबाठाचा जो प्रकार आहे सगळा, ते सुद्धा या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसतात. अगदी किळस येते या माणसाची, की तुम्ही कशा करतात. बाळासाहेबांचे काय व्ह्यूज होते, बाळासाहेब हिंदूंच्या रक्षणाकरता होते आणि तुम्ही हे काय चालवलंय. तुम्ही चक्क रोहिंगे झुरळं तुम्ही या घरात आणताय, रोहिंगे उंदीर या घरात आणताय. असो, त्याचा उपाय आपण करतोच आहोत. परवाच्या निवडणुकीत सुद्धा आपण सावधपणे मतदान करणार आहोत. या उबाठा नावाचा जो प्रकार आहे, सुदैवाने राज ठाकरे सुद्धा त्यांच्या सामील झालेला आहे. त्यांना अजिबात निवडून द्यायची गरज नाहीये. रोहिंग्यांचीच मतं ते घेणार आहेत. रोहिंग्यांची मतं घेऊन रोहिंग्यांबरोबर तुम्ही सुद्धा गेलात तिकडे तर फारच चांगलं. या या परिस्थितीमध्ये याच्यापेक्षा दुसरं काही मला बोलता येणार नाही. तर असं करून अराकान आर्मी ही, अराकान सेना म्हणा किंवा काही म्हणा त्यांना, ती भारताच्या बाजूनी तिथे लढतीये. त्यांना पूर्णपणे मदत करायची. ते सेंट मार्टिन बेट सुद्धा ते घेणार. त्यांनी सांगितलं आम्ही आता थांबणारच नाही आहोत. आम्हाला सेंट मार्टिन बेट सुद्धा स्वतःच्याच ताब्यात पाहिजे. म्हणजे ते बेट बांगलादेशच्या हातून हिसकून हे घेणार. तिथेच बांगलादेशची दुसरी चिकन नेक आहे. एक चिकन नेक तर आपल्याला माहितीये वरती रंगशाही जिल्ह्यामध्ये, जिथे भारत आणि बांगलादेशची सीमा आहे. ही बांगलादेशची दुसरी चिकन नेक आहे. इथे कापलं, रोहिंगे तिथे जे कटकट करतायत, तिथे अराकान आर्मीने कापलं की बांगलादेशचा टेकनाफ आणि कॉक्स बाजारचा संबंध तुटतो. कॉक्स बाजार आणि टेकनाफ आणि चट्टगाव गेलं की बांगलादेशचं इम्पोर्ट एक्सपोर्टच बंद पडतो. तो देश आणखीन चिखलात दलदलीत रुतत जातोय आणि त्याची लायकीच ती आहे. त्यांच्यावरती उपकार ज्या देशाने केले म्हणजे भारताने, त्याची फेड त्यांनी त्यांच्या इथले हिंदू आधी मारले आणि भारताविरुद्ध गौरव लोकायला तो युनुस नावाचा एक माकड आणून बसवलाय. तेव्हा युनुस माकडाचाही त्याच्यात निपात करायचा आहे. हे जे रोहिंगे आहेत त्यांचा बांगलादेशमध्ये निपात करायचा आहे, भारतात निपात करायचा आहे. म्यानमारमध्ये त्यांना अराकान आर्मीचे लोक मारतातच आहेत. ते प्रश्न विचारत नाहीत, ते सरळ बंदूक घेऊन त्यांना ठोकतच चाललेत. त्यामुळे भारताच्या बाजूने लढायला अराकान आर्मी सारखी एक सशस्त्र आणि आक्रमक आणि अशी सेना आपल्याला मिळालेली आहे. त्या सेनेचा योग्य आदर राखला पाहिजे आणि त्यांना भारतात सामीलच करून घेतलं पाहिजे आणि या रोहिंग्यांना ठेचून तिथनं पार हाकलून दिलं पाहिजे. बांगलादेशमध्ये जाऊन काय उत्पात करायचा तो करा. बांगलादेशचं आता भवितव्य संपण्यात जमा आहे. काही तिथे होत नाही. त्यांची वीज आपण रोखतोय, त्यांचं पाणी रोखतोय, त्यांना जे सप्लाय करायला भारतातनं वस्तू जायच्या, तांदूळ त्यांचा आपण अडवलेला आहे. त्यामुळे बांगलादेशचे लोक भुकेनी मरतील किंवा एकमेकांची गळे कापून मरतील. त्याशिवाय त्यांना आता भवितव्य उरलेलं नाहीये. त्यात मी मागे म्हटलं होतं तसं चिकन नेक वरता उत्तरेकरता आहे, तो भारताने मोकळा करायचा आहे आणि तिथे बांगलादेशातल्या हिंदूंची वस्ती करून तो कायमचा बांगलादेशपासून तोडून टाकायचा आहे. हा देश जगण्याच्या लायकीचा देश नाही. तो गेल्यातच जमाय, त्यांनी जाऊच दे. आणि त्याला साथ देण्याकरता दिदी सारखे जे हरामखोर या देशात आहेत, त्यांचीही गत तीच आहे. दिदी आणि तिचे सगळी टोळी टीएमसीची, त्यांना सुद्धा तिथेच ढकलायला पाहिजे आणि बांगलादेशात जाऊन एकमेकांचे गळे कापा आणि सुखाने राहा किंवा सुखाने मरा. असो, हा सगळा प्रकार आपल्या पुढे आणायचा होता. हे कोणी बोलत नाहीये, कुठल्याही रिपोर्टमध्ये या गोष्टी येत नाहीयेत. भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या बातम्या या आहेत. युक्रेन लढाई नाही. युक्रेनच्या लढाईने भारतावरती काही तसा परिणाम फारसा होत नाही. पण या लढाईचा परिणाम भारताच्या भल्याकरता होणार आहे. यास्तव ही लढाई याच पद्धतीने लढली गेली पाहिजे आणि भारताने संपूर्ण मदत या लोकांना केली पाहिजे. तिथनं चीनलाही उपटून काढायचंय. चीनचं तिथे काही एक काम नाहीये आणि डीप स्टेटने जिथे जी काही टुटूर चालवली आहे, अमेरिकेची हिंमत नाही की स्वतःचं सैन्य तिथे पाठवतील. त्यांनी जिथे जिथे सैन्य पाठवलं तिथे तिथे माती खाल्लेली आहे. त्यामुळे ते काही इथे पाठवणार नाहीत. तिकडे ट्रम्प त्याच्या गोंधळात स्वतःच तिथे अडकलेला आहे. त्याच्यावरती पुन्हा आम्ही व्हिडिओ करणारच आहे. कारण अशा वेगळ्या वेगळ्या बातम्या आहेत की अमेरिकन सुप्रीम कोर्टाने ट्रम्पचे टॅरिफचं जे चाललं होतं ते सगळं रद्द ठरवलेलं आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था बिकट झालेली आहे.
आताच नुकती मी मध्ये बातमी वाचली होती की अमेरिकेने त्याच्या बँका ज्या बुडत होत्या त्या बँकांना 94 अब्ज आता 115 अब्ज डॉलर पर्यंत त्यांनी त्यांना मदत केली आहे. अमेरिकन डॉलरची किंमत हळूहळू लोकांच्या मनातनं उतरत चाललेली आहे. अमेरिकाला त्याचा आर्थिक लढाई लढायची ते लढू दे, पण भारताच्या खांद्यावर बंदूक ठेवून नाही. म्हणूनच पंतप्रधान मोदींनी ट्रम्पचा फोन घेतला नाही आणि ते जी ट्रेड डील आहे भारत आणि अमेरिकेची ती लोंबकळतच ठेवली आहे. कारण त्या ट्रेड डीलची खरी गरज अमेरिकेला जास्त आहे भारतापेक्षा. त्याच्यावरती पुन्हा एक व्हिडिओ मी नंतर करणारच आहे. आता आपल्या पुढे पूर्वेला जो हा भारताच्या दृष्टीने अतिशय उत्तम युद्ध सुरू होत आहे त्याची माहिती आपल्याकडे आणायची होती आपल्यापर्यंत. ती जर माहिती आपल्याला आवडली तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या उत्तम उत्तम कमेंट्स आमच्याकडे येऊ देत. आम्हाला त्यांचं स्वागतच आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार.